गावांना आम्ही निधी टाकू, परंतु ह्या पंचकोशीमध्ये आम्ही आता निधी टाकणारच नाही. ज्या ज्या गावांना आगाऊपणा केला होता, आता आजी ते माझ्याकडनं 2 लाख रुपये घेऊन गेला, त्याची आई रात्री तिकडे गेली. शिंदे साहेबांना पण दाखवलं पुढचं काय नीती आहे, आपण शांत होतो तर त्यांनाही कळेल वसंतराव मानकुमरे काय आहे ते. नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज सोसायटी ठरावाची मुदत संपत असतानाच जावळी तालुक्यात हादगेघर सोसायटी ठरावावरून आमदार शशिकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे या दोन्ही माथाडी कामगार नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक भारतीय जनता पार्टीने किती मनावर घेतली आहे याचा प्रत्यय येतो. सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या महायुतीमधील अंतर्गत धुमचक्री सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मात्र सध्या आज वसंतराव मानकुमरे नक्की काय म्हणाले ते पाहूयात. मला रोखण्यासाठी हा डाव केला की माझा ठराव होऊ नये म्हणून आमचीच माणसं घेऊन आमच्यावर सोडली. तर शिंदे साहेबांना पण दाखवू इथल्या पुढचं काय रणनीती आहे. तर शिंदे साहेबांना पण दाखवू इथल्या पुढचं काय रणनीती आहे. तर शिंदे साहेबांना पण दाखवू इथल्या पुढचं काय रणनीती आहे. आता मी शांत होतो तर त्यांनाही कळेल वसंतराव मानकुमरे काय आहे ते. तुमचा श्री हरी गोळे हा तर एकदम गद्दार आहे. तुमचा श्री हरी गोळे हा तर एकदम गद्दार आहे. आता आजी ते माझ्याकडनं 2 लाख रुपये घेऊन गेला, त्याची आई रात्री तिकडे गेले. आता आजी ते माझ्याकडनं 2 लाख रुपये घेऊन गेला, त्याची आई रात्री तिकडे गेले. अशा पद्धतीचं वातावरण केलं. आज विकासापासून वंचित राहणार आहेत आमची गावं. का विकास करायचा, मी तरी का करायचं आणि त्यांनी तरी का करायचं, इथून पुढचं धोरण आम्ही ठरवणारच आहे. इतर गावांना आम्ही निधी टाकू, परंतु ह्या पंचकोशीमध्ये आम्ही आता निधी टाकणारच नाही. ज्या ज्या गावांना आगाऊपणा केलाय त्या. या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत लाखो रुपयाचा चुराडा तर होणारच, मात्र यशवंत विचार आहे तरी कुठे हा खरा प्रश्न आहे. आगामी 4 महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी देखील पाहायला मिळणार आहेत. सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठित केलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी सामान्य माणूस निवडून येणार का हा खरा प्रश्न आहे. याबाबत आपण थेट चर्चा करूयात आमचे कार्यकारी संपादक विकास भोसले यांच्याशी. हा, नक्कीच सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात आपण 2 दिवस अपडेट देतोय आणि आत्ताची महत्त्वाची आता आपण सांगितल्याप्रमाणे जी बातमी आहे खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे. खरं तर वसंतराव मानकुमरे जे सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत, त्यांनी हादगेघर जे जावली तालुक्यातील जे सोसायटी आहे या संदर्भात या ठरावाच्या वेळी झालेल्या जे वादंग निर्माण झालेलं आहे तर या संदर्भात नंतर एक स्टेटमेंट दिलं आहे की थेट त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना थेट आव्हान दिलेलं आहे. म्हणजे खरं तर हे दोघं अनेक वर्ष एकत्र माथाडीच्या माध्यमातून काम करत होते. दोन्ही माथाडीचे नेते आहेत. मात्र सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या या ठरावाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मोठी ठिणगी पाहायला मिळते. आत्ता 2 दिवसापूर्वी आपण जी बातमी पाहिली ती लोकांनी खूप आवडली, लोकांना, सगळ्या लोकांना, आणि थेट आपण हे करतोय. मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक आणि कार्यकर्ते असलेले वसंतराव मानकुमरे मात्र आता आक्रमक झालेले आहेत शशिकांत शिंदे यांच्या विरोधात. म्हणजेच काय की सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या निवडणुकीमध्ये आता जोरदार या ठिकाणी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे आणि ठरावावरून एकमेकाची तुतू मैमय प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते. आज 5 ऑगस्ट, आज सगळे ठरावाचे घेण्याची मुदत संपलेली असली तरी एकमेकावर जोरदार कुरघोडे होताना पाहायला मिळतात. मात्र सहकार क्षेत्रात अशा पद्धतीनं हे राजकारण असू नये असं साधारणतः एकंदरीत मत आहे. मात्र खरं तर सहकारामध्ये सुद्धा राजकारण असल्यामुळं आणि महत्त्वाचं म्हणजे काय, आत्ताची अपडेट महत्त्वाची खरं सांगायचं मंगेश सांगता येईल ती म्हणजेच भारतीय जनता पार्टीनं मात्र कंबर कसले सातारा जिल्ह्यामध्ये आणि कसल्याही परिस्थितीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ताब्यात घ्यायचीच. दुसरीकडं जयकुमार गोरे यांनी सुद्धा एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की मी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गुलाल घेऊनच सोलापूरला जाणार. म्हणजेच काय, याचा अर्थ असा आहे की कसल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी ही जी सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे ही ताब्यात घेण्यासाठी जोरदार या ठिकाणी तयारी करते. अशाच पद्धतीनं सर्वच ठिकाणी जोरदार ठरावासाठी सुद्धा जोरात सहकर्ष पाहायला मिळाले. मात्र आगामी काळामध्ये या 2 ते 3 महिन्यामध्ये काय घडामोडी घडतात याकडे सर्वांच्या नजर असणार आहेत. धन्यवाद सर. एकंदरीत काय,
आज सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या खऱ्या अर्थाने रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. आज सोसायटी ठराव घेण्याची तारीख जरी संपली असेल तरी खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणनीतीला आजपासूनच सुरुवात झाली. सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या या बँकेत स्वच्छ भरतीचे व प्रामाणिक संचालक निवडून यावेत एवढीच अपेक्षा आहे. पाहत रहा सातारा न्यूज.